आपल्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम टू माय चॅनल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजलेत सकाळचे एक्झॅक्ट 5. तुम्हाला मी दाखवू शकतो इथे आपल्या रायडिंग जॅकेट इथे पडले. आपले प्रोटेक्शन पॅड जे आपले दोन्ही आपण घालणार आहे आता. आणि हे आपले कपडे आणि हे आपल्या सगळ्या वस्तू आहेत. अजून एक वस्तू बाहेर आहे, स्पीकर. ते तुम्हाला नंतर मी गाडीवरचा सेटअप पूर्ण दाखवेन एकदा पूर्ण सेटअप झाल्यावरती. सो चलो देखेंगे अभी. आणि हां, आपला हा ट्रिप खूप मजेशीर होणार आहे आणि जे काय होणार आहे ते तुम्हाला सगळे अपडेट देत जाईन वेळोवेळी. सो स्टे ट्यून. अजिबात स्किप करू नका. हा व्हिडिओ मोठा व्हिडिओ असणार आहे हा सुद्धा. आणि यावेळचं जी ट्रिप आहे ती आपल्याला चालवत न्यायची आहे. लास्ट टाईम आपण गाडी बोटीत टाकून गेली होती. तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ, बघून घ्या तो. सो चलो देखते हैं अभी कैसा होता है ये ट्रिप. जसं तुम्हाला मागाशी बोललो मी की तुम्हाला मी सेटअप दाखवणार आहे स्पीकरचा. तर हे बघा, अशा प्रकारे आपला स्पीकरचा सेटअप असतो. आता ह्याच्या खाली मी असे 2 हे केलेत, बूज लावलेत इकडे ह्याचे आणि बाटलीचे नीब आहेत हे असे आपण या साईडला लावलेत. त्याच्यामुळे हा स्पीकर ह्याच्यामध्ये सेट राहणार. ह्याच्या खाली आपली ही जी बॅग आहे ही अशी व्यवस्थित सेट राहणार. तुम्हाला 2 मिनटं दाखवतो कसं सेटअप करणार आहे मी याचा. जसं तुम्ही पाहू शकता, जसं हे बघा या प्रकारचा स्टँड असतो. आपलं स्पेशली स्टँड बनवलं आहे आपण. हा स्टँड मी बनवलेला आहे मित्रांनो, स्पेशली DIY डू इट युअर सेल्फ असा आहे. आणि आता ह्याच्यामध्ये ही बॅग जी आहे ह्याच्यामध्ये मी लोड करणार आहे अशी खाली. आणि ही जी चार्जिंगची वायर आहे ती आपल्या स्पीकरच्या चार्जिंग कंटिन्यू म्हणजे आपल्याला कंटिन्यूस म्युझिकसाठी ही मी सिस्टीम करून ठेवली आहे. तुम्हाला ही सिस्टीम आवडली असेल, या सिस्टीमसाठी तरी एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो चलो, बाकीचं तुम्हाला पुढे मी गाडीवरती रायडिंगच्या टायमिंगला भेटू. विसरलो, मला दाखवायला आवडेल. हा आपला हेल्मेट आहे, जुना हेल्मेट आहे. ह्याच्यामध्ये एक ब्लूटूथ डिव्हाइस आपलं कनेक्टेड असतं, जे आपल्या मोबाईलला कनेक्ट असतं. ह्याच्यातूनच मी नंतर व्हॉईस ऐकवणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्येच मी आत्तापर्यंत शूटिंग केली आहे. आणि हा आपला स्टँड आहे, हा मोबाईल आपला या स्टँडवरती सेट असणार आहे. ह्याच्यातूनच आपली सगळी जी काही शूटिंग होणार आहे ती तुम्हाला नंतर मी कंटिन्यू दाखवणार. चलो, आपला गणपती बाप्पा मोरया मित्रांनो. तर आपण इथून बरोबर काल्हेरवरून 5:15 किंवा 5:20 निघालेलो आहोत. इथं आपले रायडर स्थानिकर समेत उभे आहेत. आता आपल्याला इथून सरळ निघायचं आहे. माझी वेळेला तसं मागाशी बोललो मी, माझी वेळ ह्यासाठी चाललो आहे. आपण चहा पाणी करायचं, थोडासा फ्रेश व्हायचा. तिथून मग साकेतवरून त्याच रस्त्याने आपल्याला निघायचं सरळ. सो स्टे ट्यून. पण जेव्हा कधी रायडिंगला निघतो ना मित्रांनो, तरी एक गोष्ट तुम्ही पण रिलेट करू शकता माझ्या बोलण्यावरून, की झोप नावाचा प्रकार कुठेतरी गायबच होऊन जातो. काय विषय काय समजतच नाही आपल्याला, की अजिबात झोप नाही लागत. हे जर तुम्ही रिलेट करत असाल तर खाली कमेंटमध्ये नक्कीच हे सांगा. सो आता आपण प्रवासाला निघालो आहे ऑलरेडी मित्रांनो. आता आपण इथून निघतो आहे. आता आपण ॲक्च्युली कळंबोलीला थांबलो होतो, थोडंसं चाय पाणी, थोडासा ब्रेक टाईम. आता आपण निघू पुढे डायरेक्ट. तुम्हाला काय असेल ते पुढची अपडेट देत जाईल. पण मी कसं बोललेलो, आपल्याला सरळ जायचं आहे ॲक्च्युली इथपर्यंत, कर्नाळ्यापर्यंत. पण ते काय पॉसिबल नाही झालं आपल्याला. म्हणजे थोडा ब्रेक घ्यावाच लागला बिकॉज ऑफ थोडं आपली गाडी गरम झाली, त्याची पण गाडी गरम झाली, माझी पण गाडी गरम झाली. तर आत्ता आम्ही इथून निघतो आहे आणि सरळ जाऊन तुम्हाला पुढे भेटतो. पुढचं अपडेट तुम्हाला मी देत जाईल. आता मित्रांनो आपण पोचलो आहे कर्नाळ्याच्या थोडंसं अलीकडे आपण थांबलो आहे. इकडे एका सिनरी दाखवत होतो तुम्हाला. इकडे जंगल आहे छानपैकी, समोर सूर्योदय होत आहे. मस्त एकदम छानपैकी सूर्योदय होत आहे. तर आपण इकडे थोडंसं एक फोटो वगैरे काढूया. मग आपण थोड्या वेळात पुढचा प्रवास तुम्हाला मी सांगेन कसं काय असेल. तुम्हाला सांगितलेलं मी की डायरेक्ट जायचं होतं आपल्याला कर्नाळ्यापर्यंत, पण ते काय पॉसिबल नाही झालं. कारण अशी सिनरी दिसते मध्ये मध्ये, मग आपल्याला थांबायची इच्छा होते, फोटो काढायची इच्छा होते, म्हणून आपण इथं थांबलो आहे आता. सो चलो, जरा फोटोग्राफी हो जाए, थोडा फिर व्हिडिओ तुम्हाला परत दाखवून निघताना आता इथून. चलो ठीक आहे. सो मित्रांनो, आता आपण जसं मगाशी बोललो की आपण थांबलो होतो ते सनसेट बघायला. आता आपण निघतोय. आपण डायरेक्ट आता आपण मे बी पेणलाच थांबूया. तुम्ही तर डायरेक्ट पेण ना, तर आता डायरेक्ट पेण ना. कर्नाळा आला ते बघ, समोर कर्नाळा आहे. ठीक आहे, काय असेल तुम्हाला अपडेट देत जाईन मी. जर पेण तर पेण, कर्नाळा तर कर्नाळा बघूया. हां, कारण इकडे हे बघ, कर्नाळा इकडेच आहे जवळ. इथून काय किलोमीटर असा अंदाज नाही, पण जवळच आहे. काय असेल ते तुम्हाला सांगेन. चलो आता आपण इथून निघतोय.
तर तुम्हाला भेटीन आता पुढे रस्त्यावरती. चल चला, तो तिकडे शूटिंग करतो आहे त्याच्या व्लॉगची. त्याचं पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन सगळं सांगेन. तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन तुम्हाला त्याच्या चॅनलची. त्याच्याकडे आता Insta 360 आहे, बघूया. त्याचे पण क्लिअर आवाज, क्लिअर HD व्हिडिओ त्याला बघायला मिळेल त्याचा. आत्ता आपण इथून सरळ निघायचं आहे पुढे पेंटसाठी. पेंटच्या आधी जर कुठे थांबायचं असेल तर आपण थांबू, नाही तर आता वाटत नाही कुठे थांबायची अशी इच्छा तर आहे. डायरेक्ट वडखळलाच वगैरे थांबूया मग. चलो, आपण तिथून निघालो. आता आपण पेंटच्या थोडं जवळ आलो आहे. साधारण अजून एक 10-15 मिनटावरती किंवा मॅक्झिमम अर्धा तासावरती असेल पेंट. आता आपण थोडं नाश्ता पाणी करूया, चाय पाणी करूया आणि मग आपण पुढे निघूया. काय बोलतो बाबा, चाय पानी हो जाए? चलेंगे ना? हाँ चल, वैसे भी बहुत टाइम हो गया, कंटिन्यू चला रहे. क्या ब्रेक आहे की नाही? चलो ब्रेक लेंगे. चलो मिलेंगे तुमको डायरेक्ट. मित्रांनो, नाश्ता पाणी झालेला आहे आपला. आता आपण निघायचं डायरेक्ट पेंडला. पेंड म्हणजे वडखळ्या थांबायचं, थोडासा चाय पाणी करायचं. तिथून मग कदाचित डायरेक्ट अलिबागलाच, नाही तर डायरेक्ट अलिबागलाच जाणार आपण. ओके, तो चलो. आपण आता पोचलो आहे एका डॅमवरती. डॅमचं नाव म्हणजे कोयनाच्या पुढे एक डॅम लागतो असं आपण तिथे बघू शकतो. दाखवायचा प्रयत्न करतो. ते वॉटर टँक आहे आणि खाली डॅम आहे. आपण डॅम नाही दाखवू शकत कारण आपल्याला लेट झाला आहे. आपल्याला आता अलिबागला डायरेक्ट पोहोचायचं आहे. तर म्हटलं चला तुम्हाला एक थोडासा सिनेरी दाखवायचा. खरंच प्रत्येक सिनेरी आहे तिथं बघू शकतो. खरंच खूप छान वाटतं इथून असं युटर्न मारताना. आपण अलिबागला चाललो आहे आता. चल अलिबाग. आपण मागच्या टायमाला पण आलो होतो, ती म्हणजे आपण बोटीने गेलो होतो. तुम्ही बघितला असाल तो व्हिडिओ, तर नाही असेल तर बघून घ्या तो व्हिडिओ. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपण मुरुडला गेलो होतो. अभिषेक होता, सुहास, हा सुमित पण होता आणि मी पण होतो. तर आपल्याला आपण तसे गेलो होतो. यावेळी असा रोड वाया रोड बोलत चला रोड पण एकदा आपण घेतला पाहिजे, आपल्या व्हिडिओमध्ये आला पाहिजे, म्हणून मी फक्त रोडमध्ये हा ट्रिप घेतला. त्यात मला तरी असं आहे की आपल्याला रोडपेक्षा बेटर आहे काहीतरी बोटीने यायला. असं अशा तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या तो आधी व्हिडिओ, आणि त्याच्यात तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. हिशोब सेमच पडतो, फक्त त्रास वाचतो तुमचा. तुमचे किलोमीटर वाचतात, तुमचा त्रास वाचतो, सगळ्याच गोष्टी वाचतात. सो असं काहीच आहे. हां, तर आता मी बोलत होतो इथे आता कार्लेकिनच चालू झालेला आहे मित्रांनो. हा घाटाचा रस्ता आहे, तुम्हाला दाखवतो. इकडे खूप गमती होतात कधी कधी. समजलं अशा गाड्या येतात झपकन, एकदम हालत खराब होतात. ते काय करायचं समजत नाही, म्हणून मी आता शूटिंग चालू ठेवते या गोष्टीची. तर तुम्ही ह्या बघा. रस्ता छान आहे, खडखड्डे आहेत आधीमध्ये, पण रस्ता छान आहे. आणि चढाण करून मग पलीकडे आपण जेव्हा उतरतो तिथे अलिबाग आहे ॲक्च्युली बघायला गेलो तर. त्या अलिबागला जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला 2 घाट लागतात. एक कर्नाळा घाट जो आपण मगाशी तो बघितलेला, आणि एक हा घाट ज्या घाटाचं नाव आहे कार्लेकिंड घाट. खूप छान आहे जंगल. मी सांगू, हा बघा आपला सुमित रायडर इज बॅक. आपल्या पाठीमागे पुढे गेला आहे अशा प्रकारे. काय इज द रायडर, आय एम रायडर. असं ठीक. सो आता आम्ही तेच बोलत होतो की हा घाट जो आपण रात्री आम्ही एकदा काय झालं, आम्ही सगळे ग्रुप गेलो होतो फिरायला. आपल्या कॉलेजचा ग्रुप गेला होता. तुम्हाला माहिती नसेल तर बघून घ्या. भटक्या मामाचा व्हिडिओ आहे, भटक्या मामा हा चॅनल आहे माझ्या मित्राचं, तर त्याच्यामध्ये बघून घ्या. तेव्हा आम्ही रात्री उशिरा ह्याच रस्त्यावरून रिटर्न येत होतो. तर आम्हाला अक्षरशः इथे म्हणजे शुकशुकाट होता. शुकशुकाट बोलतात ना, म्हणजे कोणीही नाही आहे जवळपास. असं एकदम काय बोलतो आपण त्याला, ते एकदम शुकशुकाट आणि कोणीच त्या रस्त्यावरती. आणि आम्ही चाललो आहे आणि वरून जोरात पाऊस. 3-4 ठिकाणी गाडी आपटली असेल, 3-4 ठिकाणी मित्रांनो, विचार करा. त्याच्यानंतर पण या गाडीचा परफॉर्मन्स एवढा बेस्ट आहे ना, मी मानलं या गाडीला. तेवढ्याच्यात पण त्या गाडीने आम्हाला पनवेल आणि तिथून ठाणे यायला सोडलं. अभिषेकला तुम्ही बघितला असलं मागच्या व्हिडिओमध्ये. तो असा कायचा विषय आहे. तर इथून कार्लेकिंड घाट संपतो आहे ना, आपण आता उतरतो खाली. तर अलिबाग किती वेळ लागतो अलिबाग यायला, अजून एक समजा ना 8-9 किलोमीटरचं अंतर आहे. काय असेल ते अपडेट तुम्हाला पुढे देत जाईल. आता आपल्याला चहा पाणीचा ब्रेक करायचा आहे. येवले चहा अलिबाग येते, तिथून चहा पाणी झाला की आपण तिथून पुढे शूटिंग करायचं. मित्रांनो, वेलकम टू अलिबागमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आत्ता आपण अलिबागमध्ये पोहोचलो आहे. आत्ता आपण थोडा चाय पाणी करणार आहे मस्तपैकी येवले अमृत किल्ल्यामध्ये. समित रायडर ठाणेकर समितसुद्धा ऑन द वे आहेत. त्या पाठीमागून तुम्हाला गाड्यांचा आवाज येत असेल. हा बघा आला आहे आपल्या बाजूलाच.
चला आम्हाला पण येऊ दे. ओके, सो तो पार्ट आपल्याला आता चहा प्यायचा आहे. चहा पिऊन थोडं फ्रेश होऊन एक आपण वेळ ना देत पण एक आपण तरी 15-20 मिनटात निघायचे चान्सेस आहेत आपले. सो चलो देखते देखत या. चहा पिऊन झालं की आपण भेटूया परत एकदा गाडीवरती. चहा पाणी झालेला आहे आपला. आता आपल्याला निघायचं सरळ मुरुडसाठी. जे सामान घ्यायचं होतं आपल्याला ते आपण मुरुडमधून घेतलं आहे. थोडंसं चटरपटर खाणं पिणं थोडंसं घेऊन ठेवलं आहे आता. तर आपण तिथं सरळ निघायचं मुरुडसाठी. बघूया आधीमध्ये कुठला स्पॉट्स मिळाला चांगलासा, तिथून आपण तो स्पॉट्स पण कवरअप करूया. चलो देखते हे अभी क्या स्पॉट मिळणे वाला आहे. काय 2-3 स्पॉट्स आहेत मध्ये ते आपल्याला कवर करायचेच आहेत आणि मग निघायचं. आणि हे आहे आमचं येवले अमृततुल्य. तिथं आपण कोल्ड कॉफ़ी प्यालो, चहा नाही प्यालो आपण यावेळी, कोल्ड कॉफ़ी प्यालो. सो चलो कोल्ड कॉफ़ी हो गया अभी. चहा पाणी नाही तर कोल्ड कॉफ़ी सही. आता आपण सरळ निघायचं मुरुडसाठी. सो चलो. सो मित्रांनो आत्ता आपण पोहोचत आहोत रेवदंडा येथे. देवदंडामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. जर मला हे गाव स्वागत करते तर मी तुम्हाला प्रत्येक गावात एंट्री केल्या स्वागत करतो आहे. सो आत्ता इथे एक ब्रिज आहे. सो मित्रांनो खरंच असं मी लास्ट टाईमचा व्हिडिओ पण बघितला असेल. पुन्हा एकदा बघूया. पण ह्यावेळी आपल्याला मंदिरात कुठे जायचं नाही आहे बिकॉज ऑफ आपल्याला लेट झाला आहे. सो आपल्याला आधी बरोबर घरी जाऊन आपल्याला आधी रूम हे आत्ता त्यांचा माझ्याशी कॉल चालला आहे, कॉन्टॅक्ट झाला आहे. ते रूम आपली खाली करून ठेवणार आहेत. सो आपल्याला बरोबर आधी रूम घ्यायची आहे. आपण रूमवरती जाऊ मग आपण फिरायला बाहेर पडणार आहे. मग तुम्हाला सगळे स्पॉट्स मी लाईनीत एका ह्याच्यात सांगेन. सो 2 मिनटं थांबा फक्त मित्रांनो. तुम्हाला मस्त ब्रिजचा सिनरी दाखवतो. काय बोलायचं आता, काय शब्द नाही त्यांच्या लोकांसाठी. ओके, सो 3, 2 आणि 1. व मित्रांनो बघा फक्त सिनरी बघा तुम्ही. एक साईडला डोंगर, दुसऱ्या साईडला पाणी. डोंगर का पाणी मित्रांनो, डोंगर का पाणी. क्या बात आहे मित्रांनो. अशा प्रकारे हा सिनेरी एकदा तुमच्या बघून घ्या पुन्हा एकदा. आपलं पुन्हा एकदा येणं झालं म्हणून तर तुम्ही पण थांबलेला शूटिंग काढण्यासाठी. त्यालाही काय जो कोणी इथे येतो तो याची शूटिंग फोटो व्हिडिओ केल्याशिवाय राहतच नाही. इतका अप्रतिम नजारा आहे. कारण इथे ब्रिज आहे, हे का इथे ब्रिज आहे, इकडे खाडी आहे आणि समोर हे डोंगर आहे. असा अथांग पसरलेला डोंगर आहे. हे मित्रांनो एक अभयारण्य पण आहे. जर समजा पॉसिबल झालं त्या 8 दिवसाला फिरणं झालं तर आम्ही येऊ. जर नाही आलो तर तसं तुम्हाला अपडेट देत जाईल. सो त्या बाबतीत तुम्ही हा व्हिडिओ फक्त कंटिन्यू बघा. त्यासाठी मला व्हिडिओ कंटिन्यू करणं गरजेचं आहे. असं काय सीन आहे. आता रेवदंडा सोडलं आहे आपण. आता पुढे आता आपल्याला मुरुडकडे प्रस्थान करायचं आहे. आता मुरुडकडे आपण थोड्याच वेळात एक 25 किलोमीटर अंतर आय थिंक राहिलं असेल. या थांबा तुम्हाला 2 मिनटं पुढचं एक बोर्ड आहे तो तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग आपण पुढे डायरेक्ट मुरुडला भेटूया. 2 मिनटं फक्त. यावेळीची ट्रिप मस्त झाली आहे गाडीवर चालवत. मला पण एक वेगळा अनुभव मिळाला की चालवत पण किती हे असतं. मी आधी चालवतच न्यायचो. ते बोटीचं कळलं म्हणून तेव्हापासून बोटीचं चालू केलेलं. त्याचा पहिला व्हिडिओ पण काढलेला असं. तर आता तिथून मुरुड जंजिरा दाखला गेलेला आहे मित्रांनो. असं हरकत नाही. एकदम 25 किलोमीटर आहे मुरुड जंजिरा. आपल्याला सरळ आता सरळ गाडी चालवत न्यायची. 30 किलोमीटर आहे. सो येस स्ट्रेट येऊन आपण आता पुढे आपण मुरुडला पासून काहीतरी साधारण एक 20 किलोमीटर लांब बसू. 20 ते 15-20 किलोमीटर. सो इथे एक ना छानपैकी असं म्हणजे सी व्ह्यू आहे. मग दाखवतो. लास्ट टाईम पण आपण आलो होतो इथे, पण लास्ट टाईम शूटिंग केली नव्हती बिकॉज ऑफ आपल्याकडे ऑलरेडी भरपूर कंटेंट जमा झाला होता. यावेळी जे कंटेंट राहिलेले, जी जागा राहिलेली तिथे आता आपण शूट करणार आहोत आणि शूट करतोय. आपलं ठाणेकर समित बसलो. मित्रांनो मग अशी बघितलं आपण गाडी घेऊन आतमध्ये आलो. तर ॲक्च्युली इथे आम्ही खाली कधीच उतरलो नव्हतो. आत्ता यावेळी चान्स मिळाला कारण थोडी ओटी होती. ते छान दगड आहेत. दगडांवरती हे बघा अशी छानपैकी इकडे दगड आहेत आणि दगडांच्या समोर जसं थांग पसरलेलं समुद्र. बीच नाही आहे, याला बीच नाही बोलू शकत कारण बीचवरती वाळू असते, सॉफ्ट सँड असते. पण इकडे दगड आहेत. असं सेम नजारा आपण एका ठिकाणी बघितला होता मित्रांनो. कुठे बरं आठवतं आहे का तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये? परफेक्ट ते आहे हरिहरेश्वर. आपण हरिहरेश्वरला जेव्हा गेलो होतो तेव्हा सुद्धा सेम असाच नजारा होता. सेम असंच दगड वगैरे होती. पण तिकडे स्वयंभू असणारे
पिंड होते तिकडे. पण आता असं इथे नाही आहे. इथे छानपैकी असं समुद्र, असं या साईडला समुद्र आहे आणि ह्या साईडला असं समुद्र पसरलेले सगळी दगड आहेत. आपण इकडे दरवेळी येतो, दरवेळी आम्ही इकडे यायचो, पण इथे यायला आम्हाला कधी योग नव्हता आलेला, कारण इकडे प्रत्येक वेळी यायचं तेव्हा पाणी असायचं. हे जे भरती आहे आता ओटी आहे म्हणून असल्यामुळे आपलं इथपर्यंत यायला मिळालं. सो तुम्हाला ह्यावेळी हा सिनेरी दाखवता आला आम्हाला. येस, तुम्हाला हा आवडला असेल सिनेरी, आवडलं असेल तर काय करायचं, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बस अजून काय मला अपेक्षा नाही तुमच्याकडून. चलो देखते, थोड्या वेळ आम्ही तर थांबू आता आणि नंतर मग आम्ही निघू डायरेक्ट मुरुडच्या आपल्या पुढच्या ह्याच्यासाठी. आता मुरुड हार्डली 20 किलोमीटर असेल, तर मग 30 किलोमीटर 10 किलोमीटर कट केलं आहे आपण अंदाजे. इथून आपल्या सरळ मुरुडला निघायचं आहे आणि आपण मग आता डायरेक्ट घरी भेटूया. ओके, चलो आता आपण निघत आहोत इकडून ह्या सिनेरीला. टाटा, बाय बाय, गुड बाय बोलून आता आपल्याला सरळ निघायचं आहे आपल्या डेस्टिनेशन मुरुडसाठी. बघायचं आहे अजून त्याच्यामध्ये पण काय आपल्याला वाटलं की चला इकडे थांबूया जरा थोडंसं, परत एकदा काय तिथे काय फोटो किंवा व्हिडिओग्राफी करता आली येते का बघूया. नाही तर आपल्याला सरळ निघायचं आहे मुरुडसाठी. सो चलो. मित्रांनो, आता आपण मुरुडला जस्ट जवळ पोहोचतो आहे. आता तिथे आपल्याला एक काशीद बीच लागला आहे. सो तिथे कोणी काशीद बीचला आलं असेल तर त्यांनी कमेंट करा की येस मी इथं येऊन गेलेलो आहे, खूप छान बीच आहे वगैरे वगैरे, काय असेल ते तुमच्या ह्याच्यावर कमेंट करा. आता पण तिकडे चाललं आहे, थांबायला वेळ नाही मित्रांनो, कारण ऑलरेडी आपल्याला 12:45 झाले. तर आपल्याला अजून आपल्याला एक ऑक्युपायची रूम घ्यायचं आहे. आपल्याला तिथे सगळं फ्रेश व्हायचं आहे. आपण मग परत जर येताना जर कुठे कधी वेळ मिळाला तर बीचवरती येऊ, नाही मिळाला तरी हरकत नाही. कारण तुम्ही आला असाल तर तुम्ही कमेंट करा, नसेल आला तरी कमेंट करा. जर असं झालं तर येताना आपलं कदाचित झालं तर होईल हे बीचचं येणं होईल, आपल्याला बीचचं इथे येणं होईल. ओके, तो बीच खरंच छान आहे. या तुम्ही कधीतरी, माझी इच्छा आहे की तुम्ही कधी रायडिंग करत म्हणा किंवा फर्स्ट टाइम कशाने आला आठवणीने आवर्जून ह्या बीचला व्हिजिट करा. सॉफ्ट सँडचा जो मी असं बोललो उल्लेख केला, सॉफ्ट सँडचा हा बीच आहे आणि इथे भरपूर पर्यटक येतात, खूप पर्यटक येतात तिथे. त्या ठाणे तुम्ही वाट बघतायत, त्याच्यामुळे आता बहुतेक जाणं होईल, तरी बघूया आता काय विषय. काशीद बीचवरती म्हणजे वॉटर स्पोर्ट्स होतात भरपूर सारे. सो इथे जर तुम्ही आला तर नक्की वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करू शकता. खूप सारे वॉटर स्पोर्ट्स आहेत, मला ती नावं पण एवढी माहिती नाही, बरेचसे आहेत, 4-5 आहेत. जिथे ज्याप्रकारे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिथे सुद्धा होतात वॉटर स्पोर्ट्स, तसे आता आपल्या काशीद बीचच्या इथे सुद्धा होतात. तर कधी आला तर नक्कीच इथे व्हिजिट करा, तुम्हाला मजा येईल. वी आर व्हेरी नियर बाय मुरुड. तर आता आपण थोड्याच वेळात मुरुडला पोहोचतोय, पण जी सिनेरी, जे दृश्य, जे काय बोलतो आपण समजता आता, जे नजारे, या समुद्राचे नजारे, अथांग समुद्राचे पसरलेले नजारे जे बघायला मिळतात ना मित्रांनो, हा कोस्टल रोड आहे, इकडे समुद्र आहे, इकडे डोंगर आहे, काय नजारा आहे, काय सिनेरी आहे, वाह. मागच्या वेळेपेक्षाही आत्ता मजा येते. मी प्रत्येक वेळी जेव्हा इथे येतो ना मित्रांनो, एक म्हणतात ना आपण असं की यस, प्रत्येक वेळी एक नवीन समुद्र बघायला मिळतो, प्रत्येक वेळी एक नवीन नजारे बघायला मिळतात. काय ओढ आहे या जागेची, काय ओढ आहे इथे, काय समजत नाही, खेचते मला ही ओढ. इकडची जी एनर्जी आहे ना ती मला खेचते इकडे, मजा येते खरंच. मी प्रत्येक वेळी इथे येतो ना, मी फुल मजा करत येतो. इवन मजाच होते यायला, इकडे मजाच येते यायला. सो चलो, छान झाली माझी बडबड. आता आपण पटापट पोहोचू आपल्या रूमवरती. आधी रूम घेऊया आपण आणि पुढे अजून मजा करूया. मुरुड एक्झॅक्ट 8 किलोमीटर अंतरावरती आहे आणि आता नांदगाव गेलं आहे. सो बाय बाय नांदगाव. आपल्याला वेलकम नांदगाव नाही बोलता आलं, कारण आपण थोडी लेट चालू केलं व्हिडिओ, हरकत नाही. आता आपल्याला इथून 8 किलोमीटरवरती दाखवतं आहे मुरुड. आपल्याला मुरुडला जायचं आहे, असं मी मगाशी बोललेलो. मी आपल्या रूममध्ये घ्यायचं आहे आणि म्हणून आपण कुठे थांबलो नाही. आता मगाशी आपण निघालो आहे, ते कंटिन्यू रायडिंग चालू आहे आपली फ्रॉम दॅट पॉईंट टू स्टील डेस्टिनेशन. सो आता आपल्याला चालू आहे, चल. सो आता आपण पेट्रोल भरून आता पुढे निघालो आपण. नजारे दाखवणं मॅन्डेटरी आहे मित्रांनो, म्हणून चालू केलं आहे, बाकी काय नाही. बघा किती छान नजारा आहे. इकडे समुद्र एक साईडला आहे आणि आता इकडे अशी जंगल आहे. असं नजारा मित्रांनो, मी देवदंडापासून मुरुडपर्यंत सगळीकडे तुम्हाला असा नजारा दिसेल की तुम्हाला राईट साईडला समुद्र दिसेल, लेफ्ट साईडला जंगल दिसेल
आणि मध्ये शांत असा रस्ता. मजा आली, मजा येते, मजा येत राहील. जेव्हा कधी आपण मुरुडला येतो आपण फुल मजा करतो. येस, मजा अशीच मजा इथे आपल्याला येत राहो अशी इन फ्युचर पण. म्हणजे आपण जेव्हा कधी येऊ तेव्हा आपली अशीच मजा करू. चला मित्रांनो, ठाणे ते मुरुड हे जे टोटल अंतर आहे ना, एक्झॅक्टली 148, म्हणजे तुम्ही राऊंड फिगर 150 किलोमीटर समजा. पण जेव्हा तुम्ही ठाण्यावरून निघता सकाळचं, की तुम्ही झोप नाही घेत, तुम्ही जसं मगाशी बोललं मी की तुम्ही रीड करू शकता की झोप नाही आपल्याला मिळत, पण इथे आल्यावरती इथे तुम्ही फक्त अर्धा तास, पाऊण तास किंवा समजा 1 तास 1.5 तास जरी फक्त बीचच्या बाजूला बसलाच जरी ना मित्रांनो, तरी एवढं रिलॅक्स फील होतं काय विचारू नका. म्हणजे दिवसभर सगळा थकवा निघून जातो आणि आपल्याला शांत रात्रीची झोप लागते, आणि जी खूप गरजेची आहे आपल्या बॉडीसाठी. म्हणून राईड असेल, ज्यांच्याकडे बाईक असेल त्यांनी राईड करावी. ज्यांच्याकडे असा ऑप्शन आहे नाही, ऑप्शन की बाबा बाईक नाही आहे, कार पण नाही आहे, त्यांच्याकडे बसेस आहेत अवेलेबल. मुरुड, अलिबाग, मुंबई अशा बसेस आहेत. तुम्ही इथे येऊ शकता. खूप एन्जॉयमेंट असते इथे. सो यस, आता आपलं मुरुडमध्ये आगमन झालेलं आहे. वेलकम टू मुरुड एव्हरीवन. आता आपल्याला आधी रूम घ्यायची आहे. तर आता आपण आधी रूमच्या जिथे आपली रूम आहे लास्ट टाइम पण आपण तिथेच थांबलो होतो, तिथेच आपण थांबणार आहे यावेळीसुद्धा. सो आता बघूया, आपण त्यांना भेटूया आपण. त्याच्यानंतर तिथं आपण रूम घेऊया आधी, मग तुम्हाला पुढचं जे काय असेल ते तुम्हाला कंटिन्यू सांगेल. ओके, आत्ता आपण मुरुडला पोचलो आहे, म्हणजे मागाशीच पोचलेलो. आता आपण म्हटलं तर रूम तुम्हाला दाखवतो कुठे आहे आपला रूम. सो एक हे बघा, समोर समुद्र आणि इथे रूम आहे आपला. सध्याला खाली दिला आहे, सध्याला टेम्पररी आत्ता खाली दिला आहे. मग त्यांचं ते वरचं काम झालं की आपल्याला वरती शिफ्ट करणार आहेत. वरचा रूम पण तुम्हाला नंतर पुढे दाखवेन. सध्या तुम्हाला हे रूमचा इकडून आतला नजारा दाखवतो. सो असा काहीसा नजारा आहे. आपले ठाणेकर तुम्ही तिथे फायनली आपण पोहोचलो इकडे. हां, जाणे आपले ठाणेकर सुमित भाऊ फुल एक्साइटमेंटमध्ये आहेत आज. म्हणजे 2 तासाची किती, अर्धा तासाची झोपणार आहे. 25 मिनिट्स. मी तो 25 मिनिट्स आणि मी 59 मिनिट्स और आणि ह्या झोप कंप्लीट करून एवढं रायडिंग करून येण्याचा काय बोलतात तरी तो शब्द आहे. अरे मी तर भाई ॲटिट्यूड आहे. ॲटिट्यूड सोड. मी एक टर्न मारलाय. मी तुम्हाला ती क्लिप माझ्या ब्लॉग मध्ये बघा किंवा ह्याच्यामध्ये मी ऍड करतो, ती बघा तुम्ही एकदा. इथपर्यंत आलेल्या आणि अशा खाली गेल्यात. मी बोललो गेलो आणि परत रिटर्न आलो. यमराज दाखवले दर्शन, बोललो बास नको, झोप नाही आली. तर मित्रांनो, सांगायचा मुद्दा असा की तुम्ही कुठेही जा, सेफ्टी जॅकेट, जसं आता ह्याने घाटी जॅकेट्स, ह्याला काय बोलतात तरी दुसरा शब्द, रायडिंग जॅकेट नाही, अजून एक शब्द आहे बघ ना, म्हणजे रायडिंग जॅकेट पॅन्ट पण असते, त्याला काय बोलतात पूर्ण सेटला? हा, रायडिंग सेट. सर रायडिंग सेट घालणं मॅन्डेटरी आहे, कारण तुम्ही किती फास्ट रायडिंग करा, शेवटी तो बसलेला आहे वरती, तो तुमची रायडिंग करत असतो. तू 4,500 जॅकेट घे भले, आणि त्याच्यानंतर निगाड जसं निखिल वापरतो निगाड, तुम्हाला सध्या स्टार्टिंगला जरी हे जर बरोबर हे किती 13,500 जॅकेट आहे. सगळ्यांना नाही सजेस्ट केलं की तुम्ही स्टार्टिंगला हेच घ्या. तुम्ही स्टार्टिंग तुमच्या निगाड वगैरे करा, कारण मी स्टार्टिंगला फॉक्सचं 1,500 रुपये जॅकेट वापरले, माहिती आहे स्टार्टिंग. त्यानंतर मी बायकिंग ब्रदर्सचं जॅकेट घेतलं, त्याच्यानंतर मी हे घेतलं, त्याच्यानंतर आता मी अजून एक डेव्हलप केलंय. त्याच्यानंतर एक्सटीएस काहीतरी कंपनी आहे, तर ती बाहेरची कंपनी आहे, ते जॅकेट घेतलंय. तर हळूहळू अपडेट करा, पण घ्या नक्की, सेफ्टी इज मस्ट आहे. कारण माझा आता एक दीड वीक काहीतरी ऍक्सिडेंट झाला, निखिलला माहिती आहे. तेव्हा मी घातलं होतं, पण मी स्कूटीवर पडलो, ऍक्च्युली माझी चुकी नव्हती, ठोकला आणि मी स्किड झालो. तर तेव्हाही मला खूप लागलेलं, माझा इथून फुटलंय, मला इथे लागलंय, मला खाली गुडघ्याला लागलंय. आणि मेन शूज दाखवा, शूज खूप इम्पॉर्टंट आहे. हाच शूज होता काही, आणि या शूजची हालत बघा. या शूज मला एवढं वाचवलं लिटरली, मी माझा पाय स्कूटी खाली होता असा, आणि त्या स्कूटीवर मी घासत गेलोय तरी माझ्या पायाला अजिबात काय झालं नाहीये. पाय फुल्ली एकदम 123% टाकाडा आहे. ओके, सो म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच आहे मित्रांनो की सेफ्टी इज मॅन्डेटरी.
म्हणजे तुम्ही स्टार्ट करत असाल तर तुम्ही नी गार्ड ॲटलीस्ट एल्बो प्रोटेक्शन तेवढी तरी घ्या. म्हणजे बेसिक गोष्ट आहे. आणि एखादा जॅकेट जो स्वस्तात येतो 1000-1200 पण जॅकेट्स येतात आजकाल. हे एवढं बेसिक गोष्ट घ्या जेणेकरून ॲक्सिडेंट्स होणं टाळतात. आजकाल ॲक्सिडेंट्सचे आपण केसेस बघतो, खूप सारे केसेस झालेत. काय तुम्ही बॉक्सचे जॅकेट्स सगळेच म्हणजे मी असं कंपनी सजेस्ट नाही करणार, पण नॉर्मली जे सेफ्टीसाठी इम्पॉर्टंट आहे ते घेणं गरजेचं आहे असं. सो चला आता खूप झाली सेफ्टीची बडबड. आता आपण बाकीचं आवरायला घेऊया आणि आता फ्रेश व्हायचं आहे आणि थोडं फिरायला जायचं परत एकदा. तुम्हाला परत दाखवतो. हे बघा इथे रूम आहे, इकडे समोर बाल्कनी आहे, जागा आहे, आपल्या गाड्या उभ्या आहेत, इथे समोर समुद्र आहे. हा इकडे समोर जो बघता तो तिकडे समुद्रच आहे. सो चला आपण समुद्रावर जरा थोडं जाऊया, थोडं मजा करूया आणि मग परत येऊया. सो गुड इव्हनिंग मित्रांनो. ॲक्च्युली आता असा प्लॅन झाला आहे की जिथून आपला जो जंजिरा किल्ला दिसतो, म्हणजे समोर सिनेरी आहे, तिथं छानसा व्ह्यू आहे. तो तुम्हाला दाखवतो. लास्ट टाईम पण तुम्हाला दाखवलेला मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तिथे आपण आता चाललो आहे. तर छानसा तो व्ह्यू बघायचा. पुढे अजून एक पॉईंट आहे खोकरी घुमट नावाचा. तो पॉईंट राहिलेला आपला लास्ट टाईम, त्याच्यामध्ये तो नव्हता केलेला आपण कवर. सो तो आपण करायला चाललो आहे आता. तिथेच तो पॉईंट करायचा. मग दत्त मंदिरमध्ये जायचं. दत्त मंदिरमध्ये आपण गेलो होतो मित्रांनो लास्ट टाईम. तिथूनच आपण व्हिडिओचा एंड केला होता. बघितलं नसेल तर तुम्ही तो आधी बघून घ्या, किंवा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला तसं बघायला मिळणारच आहे. सो चलो आता तुम्हाला तो डायरेक्ट त्या पॉईंटला जिथून तो किल्ला आपला जंजिरा किल्ला दिसतो. ओके चलो. सो मित्रांनो, ज्या व्ह्यूचा जो व्ह्यू म्हणजे मला तुम्हाला दाखवायचा होता तो तिथे आता आपण पोहोचलेलो आहोत. समोर किल्ला आहे आणि आता आपण इथून असं राईट घेऊन थांबत आहोत आणि 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 असा इथे किल्ल्याचा व्ह्यू. काय सुरेख नजारा आहे मित्रांनो. बघा इकडे सूर्य मावळतीला आहे, इकडे किल्ला आहे, इकडे डोंगर आहे. अप्रतिम नजारा, मागच्या वेळेसारखाच खूप सुंदर नजारा. आता सूर्य मावळतीला असल्यामुळे अजून हा उठून दिसतोय. थोडा अजून मावळीला आला की आपल्याला अजून छान दिसेल. काय बोलतो समेत, है ना? सूर्याचा मावळतीला तर अजून छान दिसेल याच्यामध्ये, है की नाही? मस्त दिसेल एकदम. सो बघूया आता, अजून इथे 2-4 व्हिडिओ काढूया आपण आणि मग निघायचं खोकरी घुमटसाठी. ओके चल. हेच मित्रांनो, आपण मगाशी निघालेलो घरातून. आता आपण इकडे व्ह्यूच्या इथे पोहोचलो आहे. मला मी मगाशी थोडं शॉर्ट क्लिपमध्ये कळलं असेल. आता तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो हा पूर्ण नजारा. ते पण एन्जॉय करा. हे बघा सकाळीचा छानसा व्ह्यू आहे इथे. हे इथून बोटी निघतात आपल्या जंजिरा किल्ल्यासाठी जाण्यासाठी. इथून पण निघतात आणि पुढून तिथे गाव आहे राजापुरी, तिथून पण बोटी निघतात. आणि श्रीवर्धन म्हणजे ते आपलं दिघी जी आपण लास्ट टाईम गेलो होतो, तुम्हाला मी माहिती कळली असेल त्या व्हिडिओमधून की दिघीवरून पण बोटी निघतात. त्या 3 ठिकाणावरून बोटी निघतात किल्ल्यासाठी येण्यासाठी. प्रत्येकाच्या तिकडे अलग आहेत. सुमित आपण जेव्हा येस ते तिकीट 100 रुपये होतं पर पर्सन. आणि परत किल्ल्यामध्ये पण 25 रुपये लागतात आपल्याला, की ते पुरातत्व खात्यानं पैसे देतात. ते 25 रुपयाचं एंट्री तिकीट आहे. सो असं काय आहे म्हणजे 125मध्ये तुमचा आतमध्ये किल्ला बघून होतो. तुम्ही इथून निघालात तर इथून थोडंसं कॉस्टली पडणार आहे, कारण इथे ॲक्च्युली इथे ग्रुप लागतात. इकडे ॲटलिस्ट ते जास्त ग्रुप असतील तर ते एक्सेप्ट करतात, नंतर ते एक्सेप्ट नाही करत. असा कायचा विषय आहे इथे. आणि हा व्ह्यू आहे ना मित्रांनो, खरंच मस्त आहे. लास्ट टाईम जेव्हा मी आलो होतो त्यावेळीसुद्धा हा पूर्ण कवर केलेला. बोललो चला आता एवढं आलो आहे परत तर पुन्हा एकदा होऊन जाऊ दे, म्हणून मग म्हटलं चला यावेळी पण असं काढू व्यवस्थित नजारा. एक नंबर. सो आता आपल्याला निघायचं आहे खोकरी घुमटसाठी. इथून जवळच आहे, जास्त अंतर नाही आहे, डिस्टन्स नाही आहे. तर तिथं तुम्हाला पण भेटूया. आता इकडचा व्ह्यू आपला संपला आहे. ॲक्च्युली आम्ही निघालेलो तिथून खोकरी घुमटसाठी, पण विषय असं झाला की सुमितला आणि मला दोघांना लागली थोडीशी भूक. इव्हनिंग स्नॅक्स जरा खायची इच्छा झाली. मग आम्ही जंजिरा किल्ला बाहेर जिथे आपण लास्ट टाईम गॉगल्स वगैरे घेतले होते तिथे आपण किल्ल्यामध्ये गेलो होतो. तिथेच बाहेर आपण थोडा नाश्ता पाणी केला आहे. आता तर नाश्ता पाणी झालं आहे. आता आपण खोकरी घुमटसाठी चाललो आहे तिथून. सो चलो देखते हे आम्ही. असं झाला प्रॉब्लेम. आम्ही आलो इथे मस्त रायडिंग करत मजा करत आणि असं कळलं की इथे आहे लॉक. काय करणार आता, काहीच नाही करू शकत. हे बंद आहे.
तर मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की म्हणजे मला काही माहिती नाही आहे, मला इथे काही नॉलेज नाही आहे. इथे काय हे कशासाठी बांधलेलं आहे ह्याचं नॉलेज ज्याला असेल त्यांनी प्लीज खाली कमेंटमध्ये सांगा. सो येस, असा कायसा विषय. आता आपल्या इथून दत्त मंदिरसाठी निघावं लागेल, कारण आता सूर्य मावळतीला आला आहे आणि तिथून जे सनसेटचे नजारे आहेत ते खूप अप्रतिम नजारे बघायला मिळतात मित्रांनो. सो आपण तिकडे चाललो आहे. वरून तुम्हाला एक सांगायला आवडेल मला, मी ह्या रस्त्याला म्हणजे हा जो रस्ता बघताय ना, हा रस्ता जातो इथून रोहा म्हणजे आगरदंडा वगैरे इथून जातो रस्ता. तर आम्ही म्हणजे मी आणि माझा काका, माझे काका, आम्ही दोघं या रस्त्यावरून 2018-19च्या वेळेला आम्ही एका लग्नासाठी जात होतो. अत्यंत म्हणजे मला खोटं वाटेल, ह्या रस्ता एवढा खराब होता म्हणजे अक्षरशः चाळत बोलतात ना, रस्ता शोधावा लागायचा, पण चाळत झाली होती रस्त्याची. आज बघतोय मी तुम्हाला दाखवू शकतो की 46 किलोमीटर प्रति वेगाने मी स्पीड गाडी चालवतोय. सो म्हणजे असा स्मूथ रस्ता झाला आहे ना पहिल्यापेक्षा. खरंच रस्त्याचं म्हणजे रस्ता कन्स्ट्रक्शन करणाऱ्यांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हणजे गाव साईडला असं पण रस्ता शहरासारखा रस्ता आहे इकडे. हां, फक्त आता आहे पावसाळ्यामध्ये विषय काय ते कळेलच हळू, पण आत्ता तरी असं आहे की रस्ता चांगला आहे. मी लास्ट टाईम पण जेव्हा आलो होतो तेव्हाही रस्ता चांगला होता. म्हणजे आपण जेव्हा माझ्या आपल्या कॉलेजच्या फ्रेंडसोबत आलो होतो तेव्हाही रस्ता चांगला होता, आताही रस्ता चांगला आहे. आणि होपसो हा फ्युचरमध्ये पण असाच चांगला राहावा अशी माझी तरी देवाकडे प्रार्थना आहे. माझी प्रार्थना देव ऐकेल अशी माझी इच्छा आहे. सो चलो डायरेक्ट मंदिरमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. जय गुरुदेव. मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे दत्त मंदिरच्या पायथ्याशी. आता आपण वर चाललो आहे. इथून थोडंसं असं डोंगरावरती ते दत्त मंदिर, इथून नजारे खूप छान दिसतात. लास्ट टाईम पण दाखवलेले, पण म्हटलं चला आता इतका आलो आहे तर दत्त मंदिर केल्याशिवाय आपण राहणार नाही. आणि दत्त मंदिर बघण्यासारखंच आहे एकदम. इथून नजारे जे असतात पूर्ण मुरुड दिसतो जवळजवळ, तर ते नजारे खूप खूप छान आहेत. आपण आता तिकडेच चाललो आहे. सो चलो, मी आता तुम्हाला हा पूर्ण रस्ता दाखवतो कसा एकदम डोंगरावरचा रस्ता आहे. 2 रस्ते आहेत. जर ज्यांच्याकडे बाईक आहे, कार आहे, ते लोक इथून येऊ शकतात. आणि ज्यांचं चालत रस्ता आहे तो रस्ता त्या साईडनं वेगळा रस्ता आहे. तर त्याच्यामुळे ज्यांना चालत यायची इच्छा आहे तर ते लोक चालत पण येऊ शकतात. आहेत काहीतरी 100-150 पायऱ्या असतील माझ्या अंदाजे, किंवा त्याहून जास्तच असते. आपल्याला इतका नाही अंदाज, कारण आपण चालत गेलोच नाही. जेव्हा कधी आपण इथं येतो आपण आपल्या गाडीनेच येतो. तर त्याच्यामुळे असं आहे. सनसेट होत आला आहे, जवळ आलं आहे. तर आपल्याला ते सिनरी, ते नजारे बघायला मिळणार आहे. तर आपण आता पटापट तिकडे जाऊया आणि नजाऱ्यांची मजा घेऊया, सनसेटचा मजा घेऊया आज पण. हां, आणि ह्या रस्त्याचं पण तुम्हाला सांगायला आवडेल, जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम म्हणजे मी आणि सुमित आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम इथे आलो होतो दत्त मंदिरमध्ये, काहीही रस्ता नव्हता. हे जे तुम्हाला दिसतंय ना, असं काही नव्हतं. एकतर हा डोंगर असा म्हणजे चढाण, आणि त्याच्यावरून पण त्याचं दगडाचा रस्ता होता. म्हणजे जुना रस्ता असतो ना जसा बैलगाडी वगैरे चालतात त्याच्यावरती, तसा रस्ता होता. आता तुम्ही विचार करा मित्रांनो, एवढा म्हणजे त्यावेळी आम्ही गाडी चढवली कशी असेल एवढ्या ह्याच्यात. चल, गाडी चढली सुद्धा, एक वर पोचली. उतरताना मित्रांनो आमची अशी हालत खराब व्हायची. कारण काय व्हायचं, तर इथं सगळी दगडी असायची, ह्या एरियात सगळी दगडी असायची. गाडी स्लिपच व्हायची. मग हालत फुल खराब होऊन जायची. असंच एकदम हालत खराब झालेली एकदा आमची गाडीवरती. 2दा झालं असं. आम्ही 2 वेळा, दोन्ही वेळेला असं. गुरुदेव दत्त मित्रांनो, आत्ता मंदिरचं कन्स्ट्रक्शन परिपूर्ण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, लास्ट टाईम जेव्हा आपण आलो होतो त्यावेळी काम चालू होतं, दर्शन नव्हतं घेता आलं. पण यावेळी आपल्याला दर्शन पण घेता येईल, आतमध्ये जाता पण येईल. आधी व्हिडिओ म्हणजे आपल्याला व्हिडिओग्राफी अवेलेबल म्हणजे काय बोलतो आपण त्याला, ते जर हे असेल हलाव असेल तर आपण आपल्याला शूटिंग दाखवू, नाही तर हलाव असेल तर आपल्याला तुम्हाला नजर दाखवतो बाहेरचा. ठीक आहे. सो चला, जय गुरुदेव. खूप छान आहे मंदिर मित्रांनो, खरंच. म्हणजे आम्ही लास्ट टाईम आलो होतो तेव्हा ह्याचं सगळं कन्स्ट्रक्शन चालू होतं, पण आता बघायला मिळतं आहे मंदिर. वाव, म्हणजे एक नंबर झालं आहे. जय गुरुदेव दत्त. हे बघा मित्रांनो, असं काहीसं आहे मंदिर. आता रिकन्स्ट्रक्शन केल्यानंतर खरंच खूप छान दिसतं आहे मंदिर.
जय गुरुदेव दत्त. सो चला आता आपण गाभाऱ्याचं दर्शन घेऊया आणि मग पुढच्या प्रवासाला म्हणजे आपण ते सिनेरी दाखवते तुम्हाला, ते तुम्हाला दाखवेन मी. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मित्रांनो की इथं आम्ही तर फर्स्ट टाईम आलो होतो ना, ना हे होतं जागा अशी नव्हती, पूर्ण ओपन म्हणजे म्हणतात ना ओपन हे होतं, ओपन मैदान होतं, फक्त मैदान, आणि इथं फक्त मंदिर होतं. आज बघा तुम्ही मित्रांनो खरंच खूप छान कन्स्ट्रक्शन केलं आहे लोकांनी, म्हणजे पर्यटक येतात त्यांना बसायला इकडे नजारे बघायला मिळतात किल्ल्यांचे, तर पूर्ण मुरुड दिसतो या नजाऱ्यावरून. सो असं आहे. आणि आपण कशी बोललो होतो ना की लोक चालत येतात, ते या पायऱ्या आहेत, इकडून अशा लोक खाली उतरत जातात, असं इथून वरती येतात. जे चालत ज्यांना पायी पॉसिबल आहे ते पायी या रस्त्यावरून येतात. सो असं कायचं आहे. सो आता आपण इकडे चाललो जिथे लास्ट टाइम आपला व्हिडिओ एंड झाला होता, त्यामध्ये चूक झाली होती, आता चूक नाही होणार. असं महाराष्ट्रात गेलो होतो, पूर्ण मुरुड दिसतो या नजाऱ्यातून, बघू शकता. पूर्ण मुरुडचा सुंदर नजारा आहे इकडे, असं छानसा व्ह्यू बघायला मिळतो मित्रांनो. शूटिंग आपण लास्ट टाइम इथं बसूनच केली होती. सो असं इथे छानपैकी सनसेट होतोय. आपण सनसेटची मजा घेऊया आणि आजचा व्लॉग इथेच संपतोय असं मी जाहीर करतो. बाकी काय असेल तर पुढचे अपडेट्स तुम्हाला मी देत जाईन, पण हा तर इथंच पॉईंट करतोय आपण. आता आपल्या या व्हिडिओचा या पहिल्या पार्टचा एंड आलेला आहे जवळ, म्हणजे एंड झालाच आहे आता. सो होपसो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, कारण कसं आहे आपण आज दिवसभर ह्याच्यामध्येच आहोत शूटिंग वगैरे करण्यामध्ये, पण खूप मस्त होता दिवस. काय बोलतो तुम्ही, तेव्हा मजा आली की नाही आजच्या ह्याच्यामध्ये. तर असं आहे. आता आपल्या इथून थोडेसे नजाऱ्याचा एन्जॉय म्हणजे या व्ह्यूचा एन्जॉय करूया आणि मग आपण निघायचं आपल्या घरी आराम करायला. चला थोडं खाणंपिणं करावं लागेल, आता भूक पण लागायला लागली भरपूर. थोडंसं जेवणाचं काय ते बघायचं आणि मग जाऊन झोपायचं. तर सेकंड डेमध्ये आपला उद्या सेकंड पार्ट येणार, तो मला प्रसाद झाली
सद्गुरुचे आदरे सद्गुरुचे आदरे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नाचतो नामाचा सुपात्र तिथे नाचतो नामाचा सुपात्र दया आठविता महापुण्यवान श्री दया आठविता महापुण्यवान श्री नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासे पुंडलिका वदते हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंगलमूर्ति मोरया भजरंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज श्री काळ भैरव कोटेश्वरी माते की जय 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 रंग देवता माते की जय. चलो बाय बाय. मिरजकरांचा निखिल सायनिंग आउट.